राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत राज्यातील पूरस्थितीवर चर्चेची शक्यता, तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे पूरग्रस्तांच्या नजरा. धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफ सोबत बचाव कार्यात सहभागी. अथक प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांना वाचवण्यात यश. सोलापुरातील बार्शीमध्ये चांदणी नदीवरील पूल गेला वाहून. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला पावसानं झोडपलं. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी शिरलं घरात आणि शेतजमिनींमध्ये. अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणातून 44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना. बीडच्या आष्टी आणि कडामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कडा नदीला पूर. अनेक घरं पाण्याखाली. ड्रोनच्या दृश्यातून धक्कादायक परिस्थिती समोर. लाडकी बहीण योजनेत तब्बल 4,900 कोटींचा भ्रष्टाचार. 26 लाख महिलांना योजनेतून केलं कमी. सुप्रिया सुळेंचा सरकारवरती गंभीर आरोप. धनंजय मुंडेंच्या मागणीवरती अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद. मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल तर सूचनांचंही पालन केलं जाईल. अजित पवारांचं मोठं विधान. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजितदादाचा कार्यक्रम झाला. धनंजय मुंडेंना रोजगार हमीच्या कामावर पाठवा. जरांगेंचा खोचक टोला. तर संतोष देशमुखांच्या आत्म्याचा विचार करा. आव्हाडांची टीका. शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार आता प्रशासकाच्या हाती. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार. आणि मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 9 वाजता आहेत. या बुलेटिनला सुरुवातीला बातमी आहे. धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय. या पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. पावसामुळे निर्माण झालेल्या या भीषण परिस्थितीची ड्रोन कॅमेऱ्यातून दृश्य समोर आली आहेत. संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. रस्ते कोणते, शेती कुठली आणि नदी कुठली हे कळतच नाही अशी परिस्थिती धाराशिवच्या परंडा तालुक्यात. त्यामुळे संपूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालंय या पुरामुळे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील चांदणी धरणामध्ये पाण्याची मोठी आवक होते. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे चांदणी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. नदीच्या आजूबाजूचा परिसर पाण्यानं वेढला गेलाय. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय भीषण अशी परिस्थिती. पुलावरनं पाणी वाहत आहे आणि नदीनं तर पात्र सोडलेलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही काही दृश्य. तर परंडा तालुक्यातील वडनेर इथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्यामध्ये मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत या बचाव कार्यात सहभागी होत कुटुंबाची सुटका केली. या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानलेत. मिळालेल्या माहितीनुसार परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती आणि तिथल्या एका घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जण रात्री 2 वाजल्यापासून आपल्याच घराच्या छतावरती अडकून पडले होते.
याची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं आणि स्वतः त्यांच्यासोबत ते बचाव कार्यात उतरले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तर याच संदर्भात स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत. ओमराजे, काय नेमकी परिस्थिती होती? अर्थातच जिल्ह्यामध्ये खूप परिस्थिती वाईट आहे, मात्र ज्या एका कुटुंबातल्या या सदस्यांना वाचवण्यासाठी तुम्ही स्वतः त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरलात, काय सगळा अनुभव होता किंवा परिस्थिती होती? एक लक्षात घ्या, 2 वर्षाचं लेकरू आणि त्याची आई, परत त्याचे आजी आजोबा, अशी 4 मंडळी मला वाटतं 24 तासापासून अन्न नाही, पाणी नाही आणि त्या पडत्या पावसात त्या घराच्या छतावर होते. मला वाटतंय ही परिस्थिती जर आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत असती तर आपण काय केलं असतं? आपण बघत बसलो असतो का? मला वाटतंय त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान त्यांना रेस्क्यू केलं होतं, त्यांनी त्यांच्या बोटीत घेतलं होतं. पण एनडीआरएफचे ज्या मागचे प्रोपेलर जे असतात ते काय मोटर चालू होत नव्हत्या आणि त्यांनी बांधलेली जी हे होती, जे दावं बांधलेलं होतं झाडाला, ते सोडणं गरजेचं होतं. मग त्यांनी गावातल्या लोकांना विनंती केली. मग गावातले ज्यांना पोहता येत होते असे आम्ही सगळे तरुण एकत्र झालो आणि मग त्या झाडाला एक मोठी लाकड्या दांडीचा आधार दिला, कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि त्या प्रवाहात टिकणं म्हणजे काही सोपं नव्हतं. मग त्याला लाकडाचा आधार दिला आणि मग गावातली एक व्यक्ती आणि आम्ही 2 जण त्या झाडापर्यंत पोहोचलो. त्या झाडाच्या बुडापर्यंत तिथं बांधलेली जी दावं होतं, रस्सी होती, ती सोडली आणि मग त्या रस्सीच्या माध्यमातनं, म्हणजे आपल्याला सांगतो, इतकी भयंकर परिस्थिती होती की एनडीआरएफच्या जवानांनी सगळ्यांना त्या ठिकाणी रेस्क्यू केलं होतं. सगळे बोटीत होते, एनडीआरएफचे जवानही त्या बोटीत होते आणि ज्यावेळेस ती बोट इकडे यायला लागली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, त्यावेळेस त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट तशीच वाहत तिकडे चालली होती. मला वाटतंय त्यांनी बांधलेल्या त्या दाव्यामुळं ते एका बाजूला अडकले आणि अडकल्यानंतर मग आम्ही दावे फेकले त्यांच्याकडे आणि त्या दाव्याच्या म्हणजे रस्सीच्या माध्यमातून त्यांना मग अलीकडे उडून घेतलं आणि मला वाटतं पुढचा अनर्थ टळला. पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की आर्मीचे जवान हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज जो मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पूर परिस्थिती आहे, धाराशिवमध्ये पूर परिस्थिती आहे, तिथल्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करताय. मला वाटतं त्यांना दिली जाणारी जी साधनं आहेत ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग अशा तोडक्या ह्याच्यावर कसं त्यांनी करायचं मला सांगा? त्या बोटीत जर आपण कोण असतो तर काय विचार केला असता? पर ते बिचारे सकाळपासून दिवसभर क्यू मध्ये लागलेले आहेत, अक्षरशः जेवलेले सुद्धा नाहीत ते आर्मीचे जवान. आणि ती परिस्थिती होती. मला वाटतं गावातल्या सगळ्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं आणि समाधान ह्या गोष्टीचं आहे की आपल्या कुटुंबातला व्यक्ती जर कोण अडकला तर आपण बघत बसलो नसतो, आपण तिथं पुढेच गेलो असतो आणि गावातल्या सगळ्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी ते पाऊल उचललं. आणि मला वाटतं की ते लहान लेकरू, त्याची आई, ते आजी आजोबा सगळे बाहेर आल्याच्या नंतर मला वाटतंय जो आनंद असतो तो काही शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. बरोबर आहे ओमराजे, आम्ही दृश्य सुद्धा दाखवतोय, रात्रीची वेळ आहे, साधारण छातीपर्यंत पाणी दिसतंय आणि या पाण्यामध्ये उतरून एनडीआरएफचे